श्री स्वामी समर्थ. मी आहे पंकज आणि आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पंकज धरणे ब्लॉग्स. आज मी आलो चर्चगेटला, जिथे चालू आहे काळा घोडा आर्ट फेस्टिवल, ज्याची तारीख आहे 31 जानेवारी 2026 ते 7 फेब्रुवारी 2026. 6 दिवसाचा फेस्टिवल चालणार आहे चर्चगेटला, ज्याची आपण आतुरतेने अशी वर्षभर वाट बघत असतो. रोडवर पूर्ण असे वेस्टेज वस्तूपासून जे ते आर्ट्स बनवले जातात, सोबतच स्टॉल्स वगैरे असतात. आपण आज पूर्ण फेस्टिवल आहे तो पूर्ण कव्हरअप करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. तर चला आपण बघू कुठले कुठले ह्या वर्षी आर्ट्स वगैरे बनवले आहेत काळा घोडा आर्ट फेस्टिवलमध्ये. व्हिडिओवर शेवटपर्यंत आणि कसं वाटेल आम्हाला नक्कीच कळवा. इथे स्कॅनर लावलेला आहे, इथे तुम्ही स्कॅन करून तुम्ही जे तुमचे तिकीट जे आहे ते बुक करू शकता. स्कॅनरसाठी तुम्हाला येणार इथे फ्री आहे, पण तुम्हाला फक्त इथे स्कॅनरसाठी तुमचा UPI ID टाकावा लागणार आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया. इथून ही आतमध्ये एंट्री आहे आणि यावेळीचं थीम आहे मेटलपासून वस्तू बनवले तुम्हाला इथे बघायला भेटतील. तर चला आपण आतमध्ये जाऊन एंट्री करू. आतमध्ये एंट्रीज करता तुम्हाला स्टॉल्स तुम्हाला बघायला भेटतील. ते सुद्धा वेगवेगळ्या सिटीजमधून आलेले. राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, दिल्लीमधून आहे. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे स्टार्टिंगला तुम्हाला स्टॉल्स बघायला मिळतील. सुद्धा स्टॉल्स आहेत उत्तर प्रदेशमधून आलेले. इथे छोट्या छोट्या क्लेजच्या वगैरे सिरॅमिक्सच्या वस्तू तुम्हाला मिळतील. इथे मध्य प्रदेशमधून आलेल्या अनबेंड ज्वेलरी तुम्हाला पाहायला मिळतील. अँटी डॅनिश ज्वेलरी वगैरे. इथे हरियाणावरून आलेल्या क्लोथ्स आहेत, स्पेशली वुमेन आणि मेन दोघांसाठी आहेत. हा स्ट्रक्चर जो आहे ना दगडांपासून बनवलेला आहे. एक ह्युमन बॉडी बनवण्यात आलेली आहे, पूर्णपणे दगडांचा वापर केलेला आहे. असेच वेगवेगळे तुम्हाला इथे ना पॉईंट्स तुम्हाला बघायला मिळतील. हा वुडनपासून असा एक बघू शकता एक हॉर्स बनवला आहे. काला घोडा फेस्टिवल तर हा एक हॉर्स बनवलेला आहे. खूप कलरिंग दिसते, खूप छान दिसतं. तिला सुद्धा बघू शकता इथे सुद्धा स्टॉल्स आहेत. आणि मेन बात इथे ना तुम्हाला जागोजागी तुम्हाला इथे ना बकेट देखील, डस्टबिन. तुम्ही कचरा करू नका इकडे तिकडे, डस्टबिनमध्ये कचरा टाका आणि इथे जे बनवलेले आहेत वस्तू त्याचा आनंद घ्या, सेल्फीज वगैरे करा. मे बी या 7 तारीखपर्यंत हे चालणार आहे फेस्टिवल. तर सर्वांनी या. इथलं जवळचं स्टेशन तुम्हाला चर्चगेट मिळून जाईल. चर्चगेट करून तुम्हाला शेअरिंग ऑटोज वगैरे, बसेस वगैरे मिळून जातील. सोबतच वॉकिंग डिस्टन्ससुद्धा आहे, वॉकिंग डिस्टन्ससुद्धा तुम्ही येऊ शकता. ही साईडला तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या राज्यातून आलेले स्टॉल्स तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला कुठल्या राज्यात जर जायला भेटत नाही तर तो राज्यात इथे उतरलेला आहे. तुम्ही इथल्या त्या राज्यात तुम्ही शॉपिंग जे ते तुम्ही इथे करू शकता. जसं की इथे राजस्थान आहे, परत गुजरात आहे. गुजरातचे काही हँडिक्राफ्ट्स वस्तू आहेत त्या तुम्हाला इथे खरेदी करता येतील. गुजरातचे क्लोथिंग्स आहेत. भरपूर असे ऑप्शन्स तुम्हाला बघायला भेटतील. दोन्ही साईडला तुम्हाला ऑप्शन्स तुम्हाला ते बघायला मिळतील. ते अशी अंत असती प्रारंभ, म्हणजे जन्मापासून मरणापर्यंत जे तिथे थीम इथे दाखवलेली आहे. आणि एकदम प्रॉपर डिटेलिंग वगैरे बघू शकता, किती सुंदर दिसते. बघू शकता देव आणि दानवची थीम बनवलेली आहे. साईड लाईनला टाईम लाईनवर देव आहे आणि खाली दानव. मी तुमच्या भाषेमध्ये कुठल्याही प्रकारे घेऊ शकता. सुद्धा हा टेलिफोन बूथ बनवलेला आहे. आतमध्ये जाऊन तुम्ही सेल्फीज वगैरे क्लिक करू शकता, फोटोज काढू शकता. आणि टेलिफोनसुद्धा ठेवलेले आहेत जुन्या काळात, ते तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे इथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक सेल्फी पॉईंट तुम्हाला मिळून जाईल आणि त्याबद्दल पूर्ण माहिती आणि डिटेल्ससुद्धा दिलेली आहे. मुलांचं एन्जॉय चाइल्ड राईड्स अँड क्राय म्हणून आहे, चाइल्ड राईड्स अँड यू. त्यांच्या थ्रू ते एक बॅम्बूपासून हे वस्तू आकारण्यात आलेलं आहे. एलिफंट आहे मे बी. हा प्रॉपर वर्क बघू शकता, पूर्ण डिटेलिंगमध्ये हा वर्क केलेला आहे छानपैकी. तर याची थीम आहे, जर तुम्ही आंधळ्या माणसाला जर तुम्ही हत्ती डिस्क्राईब करायला सांगाल ना तर तो अशा प्रकारे हत्ती असू शकते, अशी याची थीम आहे काहीशी. त्या साईडला सुद्धा तुम्हाला स्टॉल्स बघायला मिळणार आहेत. इथे स्टॉल्सचे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स तुम्हाला मिळून जाते. इथे टी-शर्ट्स आहेत, इथे काही सिरॅमिक्सच्या वस्तू वगैरे आहेत. इथे या ठिकाणी संध्याकाळी तुम्हाला ना लाईव्ह म्युझिक्स वगैरे असणार, काही लाईव्ह शोज वगैरे असतील, तर इथे बसण्यासाठी आहेत. आणि इकडे काही नाही काय भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ना, ते 7 तारीखपर्यंत तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि गर्दी भरपूर असते इथे. फक्त येण्यासाठी तुम्हाला फ्री स्कॅन करायचं आहे. तुम्हाला एंट्रीवर तुम्हाला मिळून जाईल. तिथे स्कॅन करून तुम्ही डायरेक्टली आतमध्ये या फेस्टिवलला एंटर करू शकता. ते ह्या काही पेंटिंग्स आहेत ज्या की कर्नाटकावरून आलेल्या आहेत. तर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यासुद्धा तुम्ही इथून खरेदी करू शकता. वुडनमध्ये आहेत आणि खूप छान आहे. सोबतच इथे ह्या हरियाणाच्या आहेत, खूप छान मध्ये आहेत. होम डेकोरसाठी तुम्ही वापरू शकता. इथे ह्या वुमन्ससाठी साडीज आहेत ज्या की राजस्थानवरून आलेल्या आहेत. वनस्पती प्रिंट राजस्थानी साडीज. सोबतच इथे कन्वार महाराष्ट्राच्या सुद्धा आहेत. कॅनव्हास महाराष्ट्राच्या शूज आहेत, त्याच्यावर कॅनव्हास केलेले आहेत. लेडीज आहेत.
तुम्हाला याच्यातल्या पूर्ण वेस्टेज आहेत ना त्याच्यात एका क्यूबमध्ये ठेवून दिले आहेत आणि पूर्ण प्रॉपर बनवलेलं आहे. इथे प्रिंटर्स आहेत, इथे भरपूर वेगवेगळ्या वस्तू आहेत तिकडे त्या एका क्यूबमध्ये ठेवलेल्या आहेत. तर हा मिल्टन बॉटलवर हा प्रॉपर वर्क केलेला दिसतोय. घोडा आहे, लाईन आहे, त्याच्यावर सुद्धा प्रॉपर रिसायकलने केलेले आहेत. म्हणजे मिल्टन बॉटलच्या झाकणपासून वस्तूवर प्रॉपर बॉटलवर लावलेले आहे. पेंटिंगसुद्धा केलेली आहे छान प्रकारे. काही काला घोडा आर्ट फेस्टिवलचे जे काही प्रोग्राम्स वगैरे होणार आहेत त्याचा पूर्ण डिस्क्राईब केलेला आहे इथे. 7 फेब्रुवारीपर्यंत कुठले कार्यक्रम्स आणि ॲक्टिव्हिटीज चालणार आहे ना त्याचा प्रॉपर हा बोर्डिंग इथे दिलेला आहे. बघू शकता इथे कुठले कार्यक्रम्स वगैरे होणार आहेत इथे. 7 तारीखपर्यंत प्रॉपर डिस्क्राईब केलेलं आहे. तुम्ही पॉज करून पाहिजे तर वाचू शकता. पहिल्याच दिवशी बघू शकता किती रश आहे इथे बघू शकता हार्ट ऑफ मुंबई आहे. पूर्ण जे आहे ते 3D प्रिंटरने काढलेले आहेत. पूर्ण हार्ट ऑफ मुंबई आणि हार्ट शेपमध्ये आहे प्रॉपर. स्टेडियम इथे आहे हार्ट ऑफ मुंबई. म्हणजे मुंबई आपल्याला पूर्ण सामावून घेते आणि मुंबई आमची याच्यावर हा प्रॉपर एक थीम बनवलेली आहे. आणि हे सगळं 3D प्रिंटरने केलेलं आहे. जसं की छत्रपती शिवाजी महाराज आहे. भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. जे 3D प्रिंटरने बनवलेलं आहे त्याचं तुम्हाला इथे स्टॉल्स बघायला मिळेल. इथे जे आहेत त्यांना 3D मॅन्युफॅक्चर बनवले जातात. तर तुम्हाला 3D वाले घ्यायचे जे असतील प्रॉपर तुम्हाला वोल 3D इंडिया प्रायव्हेट लिमिटेड महाराष्ट्र इथे तुम्हाला 3Dमध्ये तुम्हाला मिनिएचर्स वगैरे तुम्हाला बनवून मिळतील आणि तुम्ही सुद्धा करू शकता. इथे आहे पश्चिम बंगालवरून आलेले क्लोथिंग. सोबतच आहे हे मोगू. इथे भर उन्हात तुम्ही जर येत असाल तर प्यायल्यासाठी वगैरे आहेत. थंड कोल्ड्रिंक्स वगैरे आहेत. डस्टबिन्स आहेत. सोबतच हे टेंट लावलेले आहेत. जर उन्हापासून तुम्हाला संरक्षण करायचं असेल तर ते तुम्हाला ना भरपूर सारे स्टॉल्स बघायला मिळतील. शॉपिंगसाठी, लेडीजसाठी, वुमेन्ससाठी, मेन्ससाठी भरपूर प्रकारचे तुम्हाला स्टॉल दोन्ही साईडला, ह्या साईडला आणि त्या साईडला सुद्धा तुम्हाला स्टॉल्स बघायला मिळतील. घोड्याची थीम आहे. तर हे काळ्या घोड्याचे टाकाऊपासून वस्तू बनवले आहेत. काळे घोडे बनवलेले आहेत. मेन कलरफुल्स आहेत. तर हे आहेत प्रॉपर अश्वहित, त्याची थीम बनवलेली आहे. सेल्फी पॉईंट तर इथेही बनवण्यात आलेली आहे. आपल्या सर्वांची जान असलेली काळी पिवळी अशी टॅक्सी ते सुद्धा टाकाऊ वस्तूंपासून बनवलेली आहे. प्रॉपर डिटेलिंग बघू शकता किती सुंदर आहे. असे मोठे मोठे तुम्हाला सेल्फी पॉईंट्स तुम्हाला बघायला मिळतील जे सुद्धा पूर्ण स्क्रॅचपासून बनवलेले आहेत. तर आपली जान आहे आपल्या सर्व मुंबईकरांची काळी पिवळी अशी टॅक्सी. हे स्टॉल्स आहेत. स्वदेशी कला दिल्लीवरून आलेले क्लोथिंग आहेत महिलांसाठी. ते आहे संध्या मेटल क्राफ्ट्स आहेत. पश्चिम बंगालवरून आलेले आहेत. लाईफ ऑफ बॅलन्सने हा बनवलेला आहे. जसे आपल्या आयुष्यामध्ये मोड येत असतात वेगवेगळे त्रिकोण चौकोन आहेत त्याप्रमाणे ते थीम केलेली आहे प्रॉपर. आणि प्रॉपर सर्व ठिकाणी तुम्हाला याच्याना डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळतील. सुद्धा आहेत हा मैसूर कलम आर्ट न्यू दिल्लीवरून आलेला आहे. हा मणिपूर क्राफ्ट आहे. म्हणजे शॉपिंगसाठी तुम्हाला नाही वन स्टॉप सोल्युशन म्हणू शकतो आपण. इथे या भरपूर शॉपिंग करा. थीम आपल्याला दाखवते मुंबई सिटी ऑफ फिल्म. आपलं इंडियनच्या फिल्म सिटीसोबत कसं नातं आहे ना ते प्रॉपर हे एका फ्रेममध्ये दाखवलेलं आहे. मुंबई सिटी ऑफ फिल्म. ते फर्स्ट डे आणि फर्स्ट डे तुम्ही क्राऊड बघू शकता किती आलेला आहे क्राऊड. तर हे 7 फेब्रुवारीपर्यंत फेस्टिवल चाललं आहे. सकाळी 10 ते रात्री 10 मे बी मिडनाईटसुद्धा असेल काही ॲक्टिव्हिटीज वगैरे. तर इथे येण्याचा प्रॉपर टाईम तुम्हाला बघायचं असेल तर रात्री या. रात्री तुम्हाला लाईट्स वगैरे प्रॉपर बघायला मिळतील आणि खूप सारे कार्यक्रम्स वगैरे असतील. सेलिब्रिटीजसुद्धा येत असतात इकडे फेस्टिवलला. सुद्धा स्टॉल्स आहेत. मोस्टली बाहेरच्या राज्यातून आलेले प्रॉपर तुम्हाला इथे स्टॉल्स बघायला मिळतील. ते सुद्धा बघू शकता झाडाला कसं बनवलेलं आहे ते प्रॉपर. एक झाड आहे आणि हा त्याचा पाय असा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नाही पूर्ण स्टीलचं आहे मे बी. हे असं ड्रीम हाऊसने बनवलं त्यावर पेंटिंग चालू आहे. सब्जेक्ट आहे अवर ड्रीम हाऊस. ते तुम्हाला पुढपर्यंत तुम्हाला पूर्ण असे हे आर्ट्स बघायला मिळतील. इकडे आहे एंट्री आणि इथे आहे हा एक्झिट. इथे पुढे सुद्धा इथे स्टॉल्स वगैरे आहेत. इथे हा एक्झिट आहे. तेही पंचमहाभूतात ते साकारण्यात आलेलं आहे. जसं की एअर आहे, विंड आहे, फायर आहे, वॉटर, अर्थ. प्रॉपर तुम्हाला स्टॉल्स बघायला मिळतील. तुम्हाला गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करता येईल. ऑल इन वन स्टॉप सोल्युशन आहेत. क्लोथिंग म्हणा, ज्वेलरी म्हणा, ॲक्सेसरीज, कपडे वगैरे ते सगळे तुम्हाला इथे वन स्टॉपमध्ये एकाच छताखाली तुम्हाला खरेदी करता येतील. क्रॉकरीसुद्धा आहेत इथे. मंडळी आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आर्ट फेस्टिवल चालणार आहे 7 फेब्रुवारी 2026पर्यंत. वेळ असणार आहे सकाळी 10 ते रात्री मिडनाईटपर्यंत चालतं. तर सर्वांनी या फेस्टिवलला एन्जॉय करा. खूप छान छान असं टाकाऊ वस्तूपासून इथे वस्तू बनवलेल्या आहेत. काही सेल्फी पॉईंटसुद्धा बनवले आहेत. व्हिडिओ इथे सेंड करतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. काळजी घ्या. कापकीत राहा. बाय बाय.